नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। खरीप 2025चा जो पीक विमा आहे तो हेक्टरी कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार त्या संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ही सर्वात मोठी जीवन रक्षक योजना झालेली आहे। नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, त्यानंतर कीड किंवा पूर यामुळे पिकांचे खूप मोठे नुकसान झाल्यास हा जो पीक विमा योजना आहे ती शेतकऱ्यांना खूप आर्थिक मदत करते। शेतकरी मित्रांनो, आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 2025-26 हंगामासाठी म्हणजे खरीप 2025 आणि रब्बी 2025-26 अनेक सुधारणा सुद्धा झाल्या। या योजनेमध्ये 2026 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरसकट अनुदान आणि पीक विमा क्लेमची प्रक्रिया आता वेगवान प्रक्रियेने चालू आहे। शेतकरी मित्रांनो, लातूर सारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना मदत सुद्धा मिळत आहे, पण अनेकांचे नाव यादीत कसे तपासावे, क्लेम काय येत नाही किंवा त्यामध्ये नवीन काय बदल झाले ते सुद्धा बघूया। आता 2026 मध्ये पीक विमा योजनेची सद्यस्थिती आणि महत्त्वाची जर बदल बघितले शेतकरी मित्रांनो, तर महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने जे पीक विमा योजना सुधारित स्वरूपात राबवली आहे, खरीप 2025 आणि रब्बी 25-26 यामध्ये क्रॉप कॅलेंडर आणि पिकांची यादी जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये 27 जिल्ह्यांचा समावेश सुद्धा आहे आणि हेक्टरी त्यांना किती रक्कम मिळते ते सुद्धा बघूया। आता शेतकरी मित्रांनो, 1 रुपयात जे पीक विमा योजना आहे ते योजना म्हणजे काही भागात संपुष्टात आला आहे आणि रब्बी हंगामात काही पिकांसाठी शेतकऱ्यांना 1.5% ते 5% प्रीमियम सुद्धा भरावा लागत आहे। आता विमा कंपन्या आणि बँकेने डिजिटल प्रक्रिया सुद्धा यामध्ये राबवली की शेतकऱ्यांना कुठे जाण्याची गरज नाही, ते स्वतःच्या मोबाईलवरून ही पीक पाहणी करून म्हणजे जे पीक आपल्या शेतामध्ये नोंदवून त्या पिकाचे नुकसान सांगून म्हणजे नुकसान नोंदवून त्यांना जे पीक विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांना पीक विमा हेक्टरी किती मिळणार, तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना सरसकट 17,500 रुपये मिळणार, तर काही शेतकऱ्यांना 13,600 किंवा जे बागायत पिके आहे त्यांना 27,000 आणि जो फळबाग आहे त्यांना 36,000 सुद्धा मदत मिळू शकते। शेतकरी मित्रांनो, आता त्यामध्ये 27 जिल्हे कोणते पात्र ठरले, तर मराठवाड्यातील लातूर, बीड, जालना, परभणी, त्यानंतर विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना प्राधान्य दिलेले आहे। म्हणजे या जिल्ह्यांना लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे हे सरसकट मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की पीक विमा आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो 21 दिवसाच्या आत पीक विमा वितरण करणे हे विमा कंपन्यांना बंधनकारक असते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे या पीक विम्याला आता गती आलेली म्हणजे विलंब झाला होता, पण आता शेतकरी मित्रांनो या पीक विम्याला आता गती आलेली आहे। म्हणजे 5 मार्च 2026 नंतर आणि एप्रिल 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पीक विम्याचे पैसे टाकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात सुद्धा आलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।